ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या कार्यालयातील एका ओएसडींना लक्ष्य करत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत। पर्यायाने दादा भुसेही तोडीपाणीत अडकले आहेत। शाळांच्या विविध मंजुरी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। सेल्फ फायनान्स शाळांना अंतिम मान्यता, तुकडी वाढ आणि इरादापत्र यासारख्या विविध मंजुरीसाठी दादा भुसेच्या कार्यालयात लाखोंची मागणी केली जाते। हा ओएसडी भुसेचा नातेवाईक आहे। शाळेच्या अंतिम मान्यतेसाठी 5 लाख रुपये, तुकडी वाढीसाठी 4 लाख आणि इरादापत्रासाठी 3 लाख रुपये मागितले जातात। ही रक्कम दादा भुसेसाठी असल्याचा दावा हा ओएसडी करतो। शिक्षण मंत्रालयातच भ्रष्टाचार असेल तर अधिकारी पैसे खाणारच। एकीकडे शालार्थ आयडी घोटाळा सुरू असताना शिक्षण मंत्रालयात तोडीपाणी उद्योग सुरू आहे। फडणवीस साहेब या प्रकरणी चौकशी करतील काय असा प्रश्न विचारला जात आहे। तृप्ती देसाई या ओएसडीचा व्हिडिओही प्रसारित करणार आहेत। या आरोपामुळे दादा भुसेची प्रतिमा मलिन झाली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।